स्मॉल, मीडियम, लार्ज ते अगदी पॅन पिझ्झा. आत्तापर्यंत तुम्ही पिझ्झाचे असे अनेक वेगवेगळे प्रकार पाहिले असतील. अनेकदा हा पिझ्झा खाण्यासाठी आपण वाटेल तितके पैसेही मोजतो. परंतु पुण्यात एका शेफनं तयार केलाय ₹1 मिळणारा बटन पिझ्झा. हाय पुण्यातला रिका कॅफे. सर्वेश जाधव नावाचा शेफ हा कॅफे चालवतो. पुण्यातील अन्य कोणत्याही कॅफेसारखाच खरं तर हा एक कॅफे आहे. परंतु सर्वेश जाधवनं स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलंय. काही दिवसांपूर्वी सर्वेशला गुडलक चौकात काही गरीब मुलं कोणीतरी दिलेला अर्धा बर्गर आणि पिझ्झा खाताना दिसली. पुन्हा कधी पिझ्झा खाणार असं विचारलं असता त्या मुलांनी जब कोई देगा तब असं उत्तर दिलं. आणि इथूनच बटन पिझ्झा जन्माला आला. अवघ्या ₹1 कुणाच्याही खिशाला परवडणारा आणि चव तीच. ऐकूयात या अनोख्या बटन पिझ्झाची कहाणी. खरं तर रोजच्या धाकाधाकीच्या जीवनात आपण कितपत पोषक आहार घेतो ह्याच्यावरती सगळाच प्रश्नचिन्ह आहे. परंतु आपल्या देशात, राज्यात, शहरात असे अनेक घटक पक्ष आहेत किंवा अनेक असे घटक आहेत की ज्यांना रोजचं जेवण देखील धड मिळत नाही. आणि त्यातच ज्यांना खायची हौस आहे, बनवून खायला घालायची हौस आहे, असे बरेच जण आपल्याकडे आहेत. आणि तशाच एका माणसाकडे आज आपण आलेलो आहोत. पुणे शहरातल्या कॅफे रिका नावाच्या कॅफेमध्ये आलेलो आहे, जिकडे शेफ सर्वेश जाधव ह्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवून जे अंडर प्रिव्हिलेज किंवा ज्या लोकांना अफोर्ड करू शकत नाहीत, ते ज्यांना परवडत नाही एक पोषक आहार किंवा एक चांगलं खायला किंवा चांगलं जेवण मिळत नाही, अशा मुलांसाठी त्यांनी बटन पिझ्झा नावाची ही एक आगळीवेगळी कन्सेप्ट अंमलात आणलेली आहे. तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की ही काय कन्सेप्ट आहे आणि त्याच्या मागची प्रेरणा काय आहे. सर्वेश, तुमचं खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. बटन पिझ्झा काय आहे, कारण सध्या खूप व्हायरल होत आहे सोशल मीडियावरती, काय नक्की त्याच्या मागची संकल्पना आहे? सो बटन पिझ्झा हा माझा पहिला वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि जो आम्ही केला होता, जो सर्वात अदर तो असा रेकॉर्ड आहे की ह्या जगातला सर्वात छोटा पिझ्झा आहे, जो 1 इंच साईज आहे. म्हणजे तुमच्या डोळ्याच्या बुबुळ एवढा लहान पिझ्झा आहे. जे आम्ही केले होते 4668च्या आसपासची क्वांटिटी होती आणि त्याचा हा वर्ल्ड रेकॉर्ड, पहिला विश्वविक्रम ज्याला आपण म्हणू, हा माझा केला गेला आहे. आणि ह्याची गोष्ट अशी होती की मी आणि माझा पार्टनर म्हणजे कृणाल, आम्ही दोघं एकत्र बसलो होतो आणि रात्री हॉटेल बंद करून घरी जाताना पुण्यामध्ये गुडलक चौक आहे, त्या गुडलक चौकामध्ये काही गरीब मुलं रस्त्यावर बसले होते आणि रात्रीचा एक 1:30 वगैरे झाले असतील. तेव्हा ती मुलं एखाद्या कुठल्या तरी गरिबांनी किंवा एक चांगल्या माणसाने त्यांना एक अर्ध बर्गर आणि एक पिझ्झा स्लाइस असं बॉक्स मी दिला होता. सो तेव्हा मी त्यांना विचारलं की हे क्या खा रहे हो? तर ते म्हणले की हम पिझ्झा और बर्गर खा रहे. मग मी त्यांना पुढचा प्रश्न केला की हे परत तुम्ही कधी खाणार? तर ते म्हणले क्या मालूम साहब, जब कोई देगा तब खाएंगे. आणि आय थिंक दॅट वॉज द लाईन विच हिट मी, जी मला खूप भावली की बाबा हा जर विकत घेऊ शकणार नसेल असं आपण अन्न जगात का बनवावं. आणि समजा ह्याच्या हिमतीने खायचं असेल की मला माझे पैसे देऊन विकत घेऊन खायचं असेल, मतलब मी त्याच्यामध्ये बिलीव्ह करतो, तर मग हा कधी अफोर्ड करेल हा, किंवा ह्याला जमेल कसं. सो मग एक कल्पना अशी डोक्यात आली की आपण काहीतरी समाजाला देणं लागतो. आणि मग ते देणं लागतं तर काय आहे, तर हे असं एक ह्या स्वरूपात एक फॉर्म केलं गेलं की एखादा माणूस कमीत कमी किती रुपये कमवू शकतो किंवा किती कमीत कमी तो किती अफोर्ड करू शकतो, तर मिनिमम ₹1 कोणी अफोर्ड करू शकतं. सो त्या ह्याच्यावर ती सगळं अवलंबून डोक्यात ठेवून की एखाद्या गरीब माणसाला ₹1 देऊन एक छोटासा पिझ्झा घेता यावा. आणि हा जो मिनी पिझ्झा आहे प्रॉपर तो वाला पिझ्झाच आहे, जो तुम्ही मोठा पिझ्झा जरी खाल्ला किंवा बटन पिझ्झा जरी खाल्ला तरी तुमचं एक्सपिरियन्स किंवा त्याच्यामधला जो फील आहे तुम्हाला तोच बेस मिळेल, तेच मोजलेला चीज मिळेल, त्याच्यानंतर तोच कॅप्सिकम किंवा जे काही सामग्री नॉर्मल पिझ्झात जाते ती आत पण जाते. सो फील आणि एक्सपिरियन्स नक्की ती असेल, चव पण ती नक्की असेल. सो तुम्ही आता एवढं बटन पिझ्झा बद्दल सांगितलंच आहे, तर आता आम्हाला फक्त तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की हा नक्की कसा बनतो, त्याची साईज काय आहे, आणि त्यासोबतच अनेक अशा गोष्टी आहेत जे जाणून घेण्यात आम्हाला म्हणजे आवडेल आम्हाला ते जाणून घेण्यात. तर आपण पहिले पिझ्झाला तर बनवायला हो. घेऊच यात. पण आता ते बनवता बनवता मला तुम्ही सांगा की तुम्ही एक शेफ आहात, खायची आवडही लागते, म्हणजे बनवायची आवड की
लोकांनी खाल्लं तर समाधान मिळतं. तर एकंदरीत आपण जर बघितलं की भारताचा जो हंगर इंडेक्स आहे तो खूप सिरियस लेवलचा आहे. तर त्याच्याबद्दल शेफ म्हणून तुम्ही कसं बघता? सो मी स्वतः एक पॉलिसी फॉलो करतो, जी मी इथं स्ट्रिक्टली फॉलो करतो. आणि ही पॉलिसी जेव्हा आम्ही करतो ना, तर आय परचेस एव्हरीथिंग एव्हरी डे. म्हणजे मी रोज गोष्टी परचेस करतो, ज्याच्यामुळे मला खूप इन्व्हेंटरीचं हे झालं की बाबा इन्व्हेंटरी तुमची वाचते, प्लस आणि लोकांनाही फ्रेश खायला मिळतं. सो त्या ॲक्टिव्हिटीवरती मी बिलीव्ह करतो खूप. आणि जो तुम्ही क्वेश्चन केला की हंगर इंडेक्सला काय, तर आय थिंक माणसाने आपल्या गरजेपुरतं बनवावं. हे माझं मत आहे की आपण जेव्हा लग्नांमध्ये करतो, वी वॉन्ट बुफे अँड एव्हरीथिंग. मी स्वतः केटर पण आहे, वी हॅव अ केटरिंग कंपनी ऑल्सो. आम्ही पुण्यामध्ये ही कन्सेप्ट पण रन करून पाहिली आणि इट वर्कड आउट. आम्ही बुफे घेण्यापेक्षा वी गॉट काय म्हणतात, आम्ही की असं लग्न केलं ज्याच्यामध्ये आम्ही लोकांना जेवणाच्या दिवशी फक्त ज्या दिवशी लग्नाला तेव्हा एक गोड पदार्थ दिला. आणि आम्ही सगळ्यांना कुपन्स दिले गेले होते 3 रेस्टॉरंटचे आमच्या, की तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तिथे जाऊन खा, जेणेकरून तोच अमाऊंट ऑफ मनी मिळतो आणि अन्न वाया जात नाही. सो ह्या कन्सेप्टवरती पण मी काम करतोय, हे मी फॉलो करतोय, मिनिमम इन्व्हेंटरी आणि कमीत कमी ह्याच्यावरती. सो आपण ॲक्च्युली बटन पिझ्झाला स्टार्ट केलं गेलं. मी आज थोडासा तो मोठा करणार आहे, नॉट एक्झॅक्टली दिस साईज, पण याला आपण कटी करणार आहोत. आणि जे युजली आपण फॉलो करतो पिझ्झा बेस वगैरे करताना किंवा ज्या गोष्टी केल्या पाहिजेत, त्या आपण पूर्णतः याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत की त्या कशा करता येतील. आता हे बटन पिझ्झाची संकल्पना तर तुम्हाला आलीच, पण त्यानंतर तुम्ही ती अंमलात कशी आणली? त्याचा रिस्पॉन्स कसा मिळाला लोकांकडनं तुम्हाला? रिस्पॉन्स प्रचंड चांगला आहे. मी इयरली सांगतो, कारण की लोक मोठा मोठा एव्हरी इयर घेतात किंवा लोक ऑर्डर करतात. आणि असं लक्षात आलं की बाबा लोक त्यांच्या मुलांच्या बर्थडेजला वगैरे ऑर्डर करायला लागलेले आहेत. त्या हिशोबाने हे करतात. आपण याला थोडं रेस्ट करूया, तोपर्यंत आपण कटिंग करून घेऊया. सो तो बटन पिझ्झा आहे आणि त्याच्यावरती पडणाऱ्या सामग्री पण तेवढ्याच लहान आहेत किंवा आपण तशाच घेतो. आणि हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही बघता की तरी पण आजकाल असे बरेचसे लोक आहेत की ज्यांना रोजचं जेवण, आता हे पिझ्झा तर झालंच, पण रोजचं जेवण देखील मिळत नाही. तर मग त्यासाठी तुमच्या डोक्यात काही आहे का? अं, मी नक्कीच काहीतरी करेल, पण मी फुकट देणार नाही, ह्या मताचं मी आहे. कारण की एनिथिंग विच गोज फ्री इज नॉट व्हॅल्यूड. मी त्या लोकांना माझ्याकडे कामाला घेऊन जेवण कसं अर्न करायचं या गोष्टीमध्ये प्रचंड बिलीव्ह करेल. आणि आणि हा विचार का की फ्री देणार नाही? कारण की मला माझ्या घरच्यांनी पण शिकवलं, आय बिलॉंग टू अ गुड फॅमिली. माझ्या वडिलांनी पण मला शिकवलं. माय टीचर्स प्ले ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस. माय कॉलेज, म्हणजे मी ज्या कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंट केलं, स्कूलमधनं शिकलो, त्या सगळ्यांनी पण हेच शिकवलं की यू शुड ऑलवेज अर्न मोर दॅन आस्किंग फॉर इट. नाही तर ऑर यू सपोर्ट टू ऑल दोज पीपल हू आर वॉन्टिंग टू अर्न. आणि ज्यांना फ्री द्यायचं, आय थिंक गव्हर्नमेंट इज देअर टू टेक केअर ऑफ देम. देर आर मेनी अदर इन्स्टिट्यूट्स, देर आर मेनी अदर फोरम्स हू आर देअर टू गिव्ह देम फ्री फूड. ते आहेत. आय बिलीव्ह इन मेकिंग अ ह्युमन बिंग मोर दॅन मेकिंग बिकम डिपेंडंट पर्सन. हे माझं बिलीव्ह आहे. ते तेच असताना आता तुम्ही आत्तापर्यंत किती मुलांना किंवा किती घटकापर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात आणि किती मुलांना हे बटन पिझ्झाची चव म्हणजे चव घेता आली आहे? मला जर आत्ता विचाराल, मी आत्तापर्यंत मोठा मोठा एक 8 लाखच्या आसपास बटन पिझ्झा बनवून विकलेले आहेत. सो त्या अनुषंगाने तुम्ही जर, तर आपल्याकडे 8 लाख लोकांनी खाल्ले असं आपण म्हणू शकतो. आणि रेकॉर्डच्या दिवशी जे केलेले जे आहेत ते वाले आपण करू शकतो. तुम्ही मगाशी वर्ल्ड रेकॉर्डचं देखील म्हणालात. काय नक्की कशाचा आहे तो वर्ल्ड रेकॉर्ड? हा जगातला सर्वात छोटा पिझ्झा आहे, 1 इंच साईज, जो आपण केलेला आहे. आणि अगेन परत मी तो करायचं कारण एकच होतं की अख्खं जग आहे ना एका स्मॉल डॉटपासून सुरू झालं आहे. सो त्या लेवलला हे करून की आपण हे करतोय. आणि हा रेकॉर्ड जेव्हा केला गेला तेव्हा हाच विजन होतं की हे रेकॉर्ड करून लोकांपर्यंत पोहोचावं की आपण असं काहीतरी करू शकतो. आणि त्यांनी करणं एक्सपेक्टेड आहे. सो हे त्यासाठी आपण केलं. अ, जसं ही आगळीवेगळी संकल्पना आहे बटन पिझ्झाची, तसंच तुमचे जे कपडे आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी आगळेवेगळे आहेत. तर त्याच्या मागचं कारण काय? सो मी असे कपडे घालतो कारण की आय एम नोन फॉर माय इंडो फ्युजन स्टफ.
म्हणजे मी माझ्या रेस्टॉरंटची टॅगलाईन पण आहे की आळूच्या फतफद्यापासून मोरक्कनपर्यंत सगळं काही. मी बऱ्याच गोष्टींमध्ये व्हेरिएशन्स आणि फ्युजन करत असतो. तर त्याच्या कारणच ते आहे. आय बिलीव्ह आपलं कल्चर खूप स्ट्रॉंग आहे फूडसाठी आणि आपल्याकडे सगळं पूर्वीपासून मिळत आलं वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. उदाहरणार्थ की आपण जेव्हा पास्ता पास्ता म्हणतो तर आय थिंक मी पुण्याचा मला जाधव. तरी एक छोटा प्रश्न आहे की आता पिझ्झा हे बटन साईजमध्ये करता आलं, पण आपल्याकडे महाराष्ट्रीयन पद्धतीचे असे अनेक पदार्थ आहेत की जे या साईजचे होऊ शकतात. ते त्यातल्या त्यात पोषक असतात. मग पिझ्झाच का? ते अट्रॅक्ट करतं आणि ते पिझ्झा करायचं कारण ते गुडलक चौकामध्ये जी 2 मुलं मला भेटलेली, ते जेव्हा ते शिळा पिझ्झा किंवा उष्टा पिझ्झा खात होते त्यांच्या तोंडावरती जो आनंद होता, चेहऱ्यावरती, तोंडावरती नाही, त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता, की पिझ्झा खायला पिझ्झा मिळाला. खायला मिळाला आहे, ते तसं आहे. म्हणजे जसं वर्णातली फळं खाताना आनंद मिळत नाही पण पास्ता खाताना लोकांना मिळतो, हां. तेच आहे. म्हणून तुम्ही म्हटलं की मी म्हणजे मला तर अजून शंकाच आहे की लोकांना वर्णातली फळं माहिती आहेत की नाही, पण Exactly. ठीक आहे. सो हा त्यातला भाग आहे की यू आर ओके इटिंग नथिंग रॉंग. म्हणजे तुम्ही दुसरं फूड खाऊ नये असं नाही, पण यू शुड ऑलवेज रिस्पेक्ट युअर ओन कल्चर वेन यू रिस्पेक्ट अदर्स ऑल्सो. सो आता म्हणून हे साधारण बटन पिझ्झा हे आताच तुम्ही 4 केलेले आहेत आणि त्याला जवळपास 15-20 मिनिटं तर आरामात लागतात. तर मग जेव्हा हे मोठ्या क्वांटिटीवरती करायचे असतात तेव्हा साधारणतः हे सगळं बनवायला आणि ते लोकांपर्यंत किंवा मुलांपर्यंत पोचायला किती वेळ लागतो? सो ही जेव्हा केव्हा आम्ही हे करतो, आमची एक रिक्वेस्ट असते लोकांना की आम्हाला ॲटलिस्ट अ डे प्रायर किंवा 2 दिवस आधी ऑर्डर द्या, जेणेकरून आम्ही हे सगळं प्रेप करून ठेवतो, जो आम्हाला हेल्प करतो. कारण की तुम्हाला मी जे बोललो की हा तसाच बनला जातो जसं आपण रेग्युलर पिझ्झा करतो. म्हणजे आम्ही करायचं म्हणून नाही करत आहोत ते. वी ॲक्च्युली वॉन्ट इट टू डू विथ दॅट फिलिंग की ते रेलिश करता आलं पाहिजे, ते एन्जॉय करता आलं पाहिजे. म्हणून त्याला एवढे बारीक सगळे फोरसेप्स फोरनिप्स सगळं वापरून, डिसेक्शन बॉक्स असा कधी वापरतील असं कधी वाटलं नव्हतं, पण तो आम्ही पूर्ण वापर केला त्याचा. म्हणून त्याला वेळ लागतो. सो तो आधी इन्फॉर्म केला तर इट्स रिअली नाईस. तुम्ही मगाशी तुमच्या कपड्यांचं वैशिष्ट्य इंडो वेस्टर्न सांगितलं, पण धोतीच का? मी महाराष्ट्राचा आहे. शेफ सर्वेश जाधव आडनाव आहे. आय थिंक धोतर इज समथिंग विच रिप्रेझेंट्स आवर कल्चर ॲज इंडिया ऑल्सो. आणि ते दिसून येतं, लोकांना आवडतं. आणि त्याचबरोबर शेफकोट असतो, वरती आयदर टोपी असते किंवा शेफ कॅप असते किंवा हॅट असते. आणि उपरणं ही कन्सेप्ट आपली आहे, उपरणं हे कल्चर आपलं आहे. सो ते मी कॅरी करतो विथ सपोर्ट्स टू दी एंटायर थीम अँड क्विझिन. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्ही पूर्वीचे म्हणजे पूर्वीचे आचार्यज किंवा महाराज पाहिले, जे तुम्ही आत्ता बघता ते सगळे लोक हे सगळे कपडे घालायचे, बरोबर. किचनमध्ये असावेत असे कपडे पूर्ण. आत्तापर्यंत साधारणतः जे मुलांपर्यंत तुम्ही पोचलेले आहात किंवा जे NGOज आहेत त्यांचं या सगळ्या उपक्रमाबद्दल काय म्हणणं किंवा काय प्रतिक्रिया तुम्हाला लोकांकडनं मिळाली किंवा त्या मुलांकडनं? दे आर व्हेरी हॅपी. म्हणजे हे खूप प्रचंड खुश आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा ना, 8 लाखाच्या आसपास जर जेव्हा जातात, तर तेव्हा आय स्टील रिमेंबर माझा पार्टनर कृणाल जेव्हा हे पिझ्झा घेऊन कोल्हापूरला गेला होता त्याच्या गावाला आणि किती तिकडच्या. राज्यात आणि शहरात गेलेलं आहे? सो मला जेवढं आठवतंय, आपण महाराष्ट्रामध्ये आपण नाशिकला पाठवले ते, नाशिक, कोल्हापूर, नागपूरला मित्र घेऊन गेला होता, MP ला गेलेत, आमच्या वहिनी घेऊन गेल्या होत्या. इट हॅज ट्रॅव्हल ऑल द वे टू MP. बस आय रिमेंबर दिस. बाकी पुण्यात तर पुण्याच्या लोकांनी खूप साथ दिली करतात, जे ओळखीचे आहेत त्यांनी. खरं तर असं म्हणतात की पुण्यात आवडलं की ते जगात कुठेही आवडतं, म्हणून तुम्ही शिक्कामोर्तब तर तेव्हाच झालेला होता. आता हा जो पिझ्झा आहे ह्याला नक्की आता बनायला किती वेळ लागणार आहे, मला तुम्ही सांगू शकता का? दिस विल टेक मोर 5 मिनिट्स. प्री हिटेड ओव्हनमध्ये ठेवायचं ह्याला आणि तो तयार झाला की आपण लगेच खाऊया. You can have it. आता खरं हे सगळं झालं, तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड देखील केलेलं आहे. 4 वर्ल्ड रेकॉर्ड केले तुम्ही. जी. तर आता हे बटन पिझ्झा झाला, आता इथून पुढची वाटचाल तुमची काय असणार आहे? खूप चांगला क्वेश्चन आहे हा आणि खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता कारण वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर लोक थांबतात आणि शेफ म्हणलं की आपल्याला नेहमी सारखं काही ना काहीतरी खाऊ घालण्याची हौस असते. तर मग काय पुढे तुम्ही विचार केलाय? सो मी खूप इनोव्हेटिव्ह आहे. मला इनोव्हेशन खूप प्रकार हा आवडतो आणि वेगळ्या गोष्टी करायला आवडतात. सो त्याच्यामध्ये मी नेहमी प्रयत्न करतो की काहीतरी वेगळं करावं आणि नवीन करावं.
सो आय थिंक 25 साली 2 फेब्रुवारीला आम्ही खूप एक वेगळा उपक्रम करतोय. आय विल इन्व्हाइट एव्हरीबडी, सगळ्यांनी या. काय माहीत असेल मी आत्ता ओपन करू शकत नाही कारण की वी आर अंडर डॉक्युमेंटेशन. सो तो उपक्रम बघायला नक्की सगळ्यांनी या. पण तुम्ही माझ्या कुठल्याही रेस्टॉरंटला जा किंवा कुठल्याही प्रॉपर्टीला जा, तुम्हाला तिकडं प्रत्येक गोष्टीमध्ये इनोव्हेशन मिळेल, प्रत्येक गोष्टीमध्ये अट्रॅक्टिव्ह गोष्टी मिळतील. आणि आय बिलीव्ह वन थिंग की मी जेवण जे काही बनवतो ते पॅलेबल बनवतो, की बाबा ते रेवतीला आवडलं पाहिजे, सर्वेशला आवडलं पाहिजे किंवा निकेतनला आवडलं पाहिजे, जो कॅमेरा होल्ड करून बसलाय. जे कोणी असेल त्यांना आवडलं पाहिजे. आणि मी येताना लोकांना सांगतो की थोडासा वेळ काढून या, कारण की मी सगळं जेवण फ्रेश बनवतो. सो जेव्हा फ्रेश बनतं तेव्हा जेवण बनायला थोडा वेळ लागतो. ही माझी पॉलिसी आम्ही स्ट्रिक्टली फॉलो करतो. मी आणखीन एक गोष्ट फॉलो करतो जो मी माध्यम वापरेल. माझ्या हॉटेलमध्ये तुम्हाला सोनू, टोनू, मोनू, भैया, बॉस, शुकशुक असं बोललेलं चालत नाही. आणि मी ते हॅशटॅग नो शुकशुक नावाचं माझं हे आर्टिकल पण आहे. आय बिलीव्ह आपण एकमेकांशी बोललं पाहिजे. असं तुम्ही उद्या कुठल्याही हॉटेलला गेला, रेस्टॉरंटला गेला किंवा कुठेही भेटला, तुम्ही नॉर्मल पानवाल्याकडे जरी गेला तरी एक्सक्यूज मी किंवा एक मिनिट तुमचं नाव सांगता का असं विचारून ते कॉन्व्हर्सेशन सुरू करा. त्याने नातं बनतं आणि नातं बनलं की मग भरपूर गोष्टी ऑटोमॅटिकली घडतात. आणि आय थिंक ही रिस्पेक्टफुल इंडस्ट्री आहे, एकमेकांना शेअर करावी. सो हा एक नक्की मी फॉलो करतो. एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी की आता जसं फूड हंगर इंडेक्स आहे तसंच फूड वेस्टेज जे वाया जात गेलेलं अन्न असतं, जवळपास भारतामध्ये प्रत्येक माणूस एका वर्षात 55 किलो हे अन्न वाया घालवतात. तर तुम्ही त्याकडे कसं बघाल आणि ॲज अ शेफ तुम्ही त्याबद्दल काय संदेश द्या? सी इट्स व्हेरी डिफिकल्ट मोठमोठ्या प्रॉपर्टीजला मॅनेज करणं, कारण की नंबर ऑफ मासेसमध्ये जेवण बनतं. पण रेस्टॉरंट्स वर लाईक मी हू हॅव गॉट कॅपॅसिटी ऑफ 160 लोकांचं वगैरे माझी कॅपॅसिटी आहे. मिनिमम एवढे 200च्या आतल्या लोकांनी आय थिंक मी जे फॉलो करतो ते प्रयत्न करावा. माझ्यावर तिथे हेल्प केलं. मी स्टार्टिंगलाच उत्तर दिलं की मी आय परचेस डेली अँड आय डू ओनली दॅट मच. सो माझं डस्टबिन किंवा वेस्टेज खूप मिनिमल होतं. 10% वेस्टेज युजली काउंट केलं जातं. पण आम्ही कमीत कमी आणखीन कसं करता येईल याचा विचार करायला लागतो. त्यासाठी वी हॅव अपॉइंटेड एक शेफ जो ह्या गोष्टीचं प्रामुख्याने सायकल फॉलो करतो. म्हणजे आमच्यातलाच एक पर डे ही सायकल फॉलो करतो, की कधी मी असेल, मग उद्या गीतेश असेल किंवा मग परवा साई असेल किंवा कृणाल, मग अभिजित, असं प्रत्येकाला एक दिवस मिळतो जो हे सगळं स्ट्रिक्टली बघत असतो, की त्याचं काम आज फक्त आज किती वेस्टेज जाते आणि ते वे करणे. आणि मग आम्ही इंटरनल कॉम्पिटिशन्स हे करतो ज्याच्यामध्ये की व्हॅन यू वर दी हेड शेफ तू काय केलं असं त्या हेल्प करतात. नक्कीच हे होते सर्वेश जाधव, ज्यांनी एक खूप आगळीवेगळी संकल्पना पुणे शहरातून सुरू केली की आणि त्याच्यातनं एक त्यांनी संदेश देखील दिलेला आहे की कोणाला डिपेंडेबल नाही बनवायचे. किमान ₹1 का होईना त्यांनी खर्च करायला पाहिजे स्वतःचं पोट भरण्यासाठी. आणि हे खरंच महत्त्वाचं आहे, कारण जर तुम्हाला फुकट मिळालं तर त्याची किंमत नसते. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.